नमस्कार. आता बघा, रसायनशास्त्राचं जग म्हणजे कसं एका मोठ्या लायब्ररीसारखं आहे, जिथे सगळी पुस्तकं व्यवस्थित लावायची असतात. तर आज आपण समन्वय संकुल नावाच्या, खरं तर खूपच आकर्षक रेणूंच्या वर्गीकरणाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग या गुंतागुंतीच्या पण तितक्याच सुंदर रचनेला एकदम सोपं करून टाकूया. आणि हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. कारण वर्गीकरण म्हणजे फक्त गोष्टी व्यवस्थित लावणं नाही. यामुळे आपल्याला रेणू पुढे जाऊन काय करणार आहेत, म्हणजे ते कसे वागतील, कोणत्या अभिक्रिया करतील, याचा अंदाज बांधता येतो. आणि हीच तर रसायनशास्त्राची खरी ताकद आहे, नाही का? ठीक आहे, तर वर्गीकरण करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे समन्वय संकुल म्हणजे नेमकं काय आहे? चला आधी त्याचे मूलभूत घटकच समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करून बघा की अगदी मध्यभागी एक धातूचा अणू आहे आणि त्याच्या आजूबाजूला अनेक छोटे छोटे रेणू किंवा आयन असे चिकटलेले आहेत. ही जी संपूर्ण रचना तयार होते ना, तेच म्हणजे आपलं समन्वय संकुल. तर बघा, या संकुलाचे 3 मुख्य भाग आहेत. अगदी सेंटरला म्हणजे गाभ्यामध्ये असतो केंद्रीय धातू. त्याला जे रेणू जोडलेले असतात ना, त्यांना आपण म्हणतो लिगँड्स. आणि मग हा केंद्रीय धातू आणि त्याचे लिगँड्स मिळून जे क्षेत्र तयार होतं, जे आपण नेहमी चौकोनी कंसात दाखवतो, त्यालाच समन्वय क्षेत्र असं म्हणतात. हे 3 घटकच या संपूर्ण विषयाचा पाया आहेत. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. चला आता वर्गीकरणाच्या पहिल्या पद्धतीकडे वळूया. आणि ही पद्धत कशावर आधारित आहे? तर त्या केंद्रीय धातूला किती प्रकारचे लिगँड्स जोडलेले आहेत यावर. इथे बघा, 2 मुख्य प्रकार एकदम स्पष्ट दिसतात. पहिला होमोलिप्टिक. आता होमो या शब्दाचा अर्थच आहे समान, म्हणजे यात सगळे लिगँड्स एकाच प्रकारचे असतात. आणि दुसरा हेटेरोलिप्टिक. हेटेरो म्हणजे भिन्न. साहजिकच यात वेगवेगळे लिगँड्स असतात. एकदम सोपं आहे, बरोबर? आता हे उदाहरण बघा. इथे कोबाल्टच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त अमोनियाचे लिगँड्स आहेत, म्हणजे सगळेच्या सगळे एकसारखे. म्हणूनच हे एक उत्तम होमोलेप्टिक संकुल आहे. आणि आता बघा याच्या अगदी उलट उदाहरण. इथे कोबाल्टला अमोनिया आणि क्लोराईड असे 2 वेगवेगळे लिगँड्स जोडलेले आहेत. म्हणूनच हे झालं हेट्रोलिप्टिक संकुल. आणि ही जी भिन्नता आहे ना, ती त्याच्या गुणधर्मांवर सुद्धा परिणाम करते. चला आता वर्गीकरणाची दुसरी पद्धत पाहूया. ही पद्धत समन्वय क्षेत्रावर एकूण विद्युत प्रभार म्हणजे नेट चार्ज किती आहे यावर अवलंबून आहे. तर संकुलांचं वर्गीकरण त्यांच्या एकूण चार्जवरून पण करता येतं. अगदी सरळ आहे. जर समन्वय क्षेत्रावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते झालं धनायनिक किंवा कॅटायॉनिक. जर नेगेटिव्ह चार्ज असेल तर ते झालं ऋणायनिक किंवा ॲनायॉनिक. आणि जर कोणताही चार्ज नसेल, 0, तर ते झालं उदासीन किंवा न्यूट्रल संकुल. आता ह्या सगळ्या संकल्पनांचा वापर करून एक छोटीशी पण महत्वाची गणना कशी करायची ते पाहू. यावरून आपल्याला कळेल की हे सगळे भाग मिळून एकूण चार्ज कसा ठरवतात. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की संकुलाचा एकूण चार्ज काढणं खूप सोपं आहे. तो म्हणजे काय? तर फक्त केंद्रीय धातू आणि त्याला जोडलेल्या सगळ्या लिगँड्सच्या चार्जची साधी सरळ बीजगणितीय बेरीज, बस. चला हे उदाहरण बघूनच समजून घेऊया. इथे आपल्याला काय माहीत आहे? तर संकुलाचा एकूण चार्ज आहे -4 आणि प्रत्येक सायनाइड लिगँडचा चार्ज असतो -1. आता ही माहिती वापरून आपण अगदी सहजपणे या समीकरणात किमती टाकून केंद्रीय लोह म्हणजे Fe आयनची ऑक्सिडेशन अवस्था +2 आहे हे शोधून काढू शकतो. पण आता प्रश्न असा आहे की आपण हे सगळं वर्गीकरण शिकतोय का? तर हे फक्त नावांपुरतं मर्यादित नाहीये. खरं तर एकदा का आपल्याला एखाद्या संकुलाची रचना समजली ना, की त्याचे गुणधर्म म्हणजे त्याचा रंग कसा असेल, ते किती स्थिर असेल किंवा ते रासायनिकदृष्ट्या किती क्रियाशील असेल, या सगळ्या गोष्टी आपोआप उलगडत जातात. आणि ही उपमा खरंच खूप सुंदर आहे. यातून या संकल्पनेचा गाभा अगदी स्पष्ट होतो. विचार करा, जसं आपण चौरस किंवा त्रिकोण म्हणताच त्याचे गुणधर्म आपल्या डोळ्यासमोर येतात, अगदी तसंच या संकुलांचं वर्गीकरण केल्यामुळे त्यांचे रासायनिक वर्तन समजायला खूप मदत होते. आणि आता बघा, त्याच उपमेचा वापर इथे किती छान केला आहे. होमोलिप्टिक संकुल म्हणजे कसं? एका साध्या, सरळ, नियमित चौरसासारखं. तर हेट्रोलिप्टिक संकुल म्हणजे एका गुंतागुंतीच्या, अनेक बाजू असलेल्या आकृतीसारखं, ज्यात खूप विविधता आहे.
आणि इथेच खरा इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो. जर रचना आणि कार्य यांचा इतका जवळचा संबंध असेल, तर हे वर्गीकरण आपल्याला औषध निर्माण क्षेत्रात किंवा मोठ्या उद्योगांमध्ये या संकुलांचा वापर कसा करता येईल याबद्दल काय सांगू शकतं? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?